राजीनामा त्यांनी सुपूर्द केलाय अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येते. काय तथ्य आहे याच्यामध्ये? राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे. तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. हा पहिला मुद्दा. दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार. काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यावेळेस ते म्हणाले 26 तारखेला आपली युतीची घोषणा होते. खरंच 26 तारखेला होते का घोषणा आणि कशा पद्धतीने नाही, आता ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एक तर. आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलंय कुणाशी काय ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील. पण माझ्याकडे नाही. पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत. माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही. माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापांशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याचकडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण कालच. त्याच्यामुळे मला गंमत वाटली. म्हटलं काल तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला, तर मग हे काय स्टोरी चालवत आहे, कोण बदमाशी करतंय. म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनल्सवर. म्हणून मला हसू आलं, म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला. तर ते म्हणले मी मुंबईलाच काही कामासाठी येतोय. म्हणलं जरूर या. मग ते येतील आता थोड्या वेळाने. पण त्यांची नाराजी दूर केली जाईल का? दोन पवारांना एकत्र हे बघा, एक मिनिट, एक राजकारण ह्याच्यात कसली हे काय हे काम आहे, ह्याच्यात कसली नाराजी मुलं बिलं करतात. आईनी 5 स्टार नाही दिलं, पोरगरला नाराज झालं. बॉस, दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. कामात काय नाराजी बिराजी नसते. आता तुमच्या चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते का? म्हणून तुम्ही म्हणणार का की आज ही बातमी 3 मिनिटं नाही लावली मी नाराज झाले. दिस इज इम्पॉर्टंट वर्क. नाराजी बिराजी हे खूप बाळबोध शब्द वापरू नका. आम्ही देशाच्या सेवेसाठी आहोत. मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, पहिला देश, मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. कुठल्याही प्रोफेशनल व्यक्तीला नाराज व्हायचा कुठलाही अधिकार नसतो. तुमचा कॅमेरामन रुसला की मला जेवण आता मिळालं नाही, मी रुसून बसतो, चालेल का बिचारायला? चलेगा क्या? नाही ना. भूक लागली का? असंच असतं.